श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज किष्किंधा कांडातील पहिल्या अध्यायातील उर्वरित भाग आपण आज पाहणार आहोत. अध्याय पहिला श्रीराम हनुमंत भेट यामधील आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू हा भाग आपण पाहणार आहोत. साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाचा अध्यात्म प्रवास हा प्रपंचरूप दुर्धर काट्यांनी भरलेल्या जीवनरूपी वनामधून होत असतो. साधकाच्या जीवाला म्हणजेच सुग्रीवाला सतत मृत्यूचे म्हणजेच वालीचे भय असते आणि म्हणून साधक सतत गुरुप्रणीत साधनेत म्हणजेच गुरुमुखात म्हणजेच ऋषिमुख पर्वताच्या गुहेत राहण्याचा प्रयत्न करतो. साधकाच्या जीवासोबत त्याचे प्रमुख 4 घटक म्हणजेच प्रधान हे सतत त्याच्या सोबत असतात. ते म्हणजे नळ म्हणजेच मन, नीळ म्हणजेच चित्त, अहम म्हणजेच जांबवंत व प्राण म्हणजेच हनुमंत हे होय. यालाच अंतकरण चतुष्टय असं ही म्हणतात. असा हा साधकाचा प्राण मूलतः चैतन्यमय व शक्तियुक्तच असतो, परंतु इथे जीवनात आल्यावर प्रपंचाच्या म्हणजेच पंचमहाभूते व त्यांच्या पंचतन्मात्रांमुळे तो अशुद्ध व शक्तिहीन होत असतो. परंतु पुन्हा सद्गुरूंनी दिलेल्या साधनेने व प्राणायामरूप दृष्टीने तो शुद्ध व चैतन्यमय होऊन शक्तियुक्त होतो व मग या प्राणाचे आवागमन म्हणजेच आचरण हे ब्रह्मचर्य कासोटी रूप होते. म्हणजे प्राण आता अधो न राहता तो ऊर्ध्व होतो व मग त्याचे आचरण हे ब्रह्ममय होते. म्हणजेच जे ब्रह्माचे परब्रह्माचे आचरण असते ते ब्रह्मचर्य होय व तेही स्वयंभूपणे असते म्हणजेच कासोटी रूप असते. स्वयंभू असणे म्हणजेच कासोटी होय. आणि हे ब्रह्मचर्य आचरण म्हणजे परब्रह्माचे स्वयंभू शक्ती व गुणासहितचे आचरण कशाने प्राप्त होते तर ते वायू साधनेने म्हणजेच वायुदेवता म्हणजेच सोहम साधनेने प्राप्त होते व या सोहम साधनेने ब्रह्मचर्य आचरणासोबतच साधकाच्या ठिकाणी शरण्यता येते. तो साधक स्वतःला ईश्वराचा किंवा सद्गुरूंचा दास किंवा सेवक म्हणवून घेतो. या अशा गुरुप्रणीत सोहम साधनेने साधक मग सद्गुरूंचा खरा दास सेवेकरी किंवा भक्त होतो. सद्गुरूही त्याला मग आपल्या गुरुकृपेने कृपांकित करतात व आपल्या हृदयात घेतात. तिथे मग साधक साधना व सद्गुरू असा त्रिवेणी संगम होतो. अशा या त्रिवेणी संगमात मग अनेक आत्ममार्गीचे वाटसरू सुस्नात होतात व आपले आत्मकल्याण करून घेतात. असा हा त्रिवेणी संगम आहे. आता आपण या अध्यायाचे किंवा या साधकाच्या दृष्टीने पाहू या विषयाचे थोडक्यात सार आपण पाहू. इथे साधकाचा अध्यात्म प्रवास प्रपंचरूप दुर्धर काट्यांनी भरलेल्या जीवनरूपी वनातून होत असतो. सुंदर उपमा दिलेली आहे. अध्यात्म प्रवास हा
प्रपंचरूप काट्यांनी भरलेल्या जीवनरूपी वनातून हे हे जे आपलं जीवन आहे ना, म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचं, याला इथे जीवनरूपी वन म्हटलेलं आहे. आता जीवनरूपी वन ठीक आहे, परंतु ते कसं आहे तर दुर्धर काटे म्हणजे आपण जीवनात सुखी असतो का? सतत दुःख, संकटे, वेदना, पीडा, संघर्ष, असं या प्रपंचात कुणीही सुखी नाही. रामदास स्वामी म्हणतात ना की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. म्हणून इथे ही उपमा दिली की दुर्धर रूप काट्यांनी भरलेलं हे प्रपंचाचं जीवनरूपी वन आहे. आणि या वनातून प्रवास करत असताना जीवाला सतत कशाचं भय असतं? मृत्यूचं. हे सगळं जगत असताना आपण कशालाही घाबरत नाही, परंतु मृत्यूला घाबरतो. आता इथे जीव ही उपमा आपण कोणाला दिलेली आहे? संबोधन हे सुग्रीवाला कोणाची भय असतं? वालीचं. वालीला काय संबोधन दिलंय आपण? मृत्यू. म्हणजे जीवाला सतत मृत्यूचं भय असतं साधकाच्या जीवाला. मात्र इतर जीवांना तर मृत्यू हा गिळंकृत करतोच, पण जो साधक असतो ना त्याला ही मृत्यूचं भय असतंच. म्हणून तो काय करतो माहिती का? तर तो सतत सद्गुरूंनी दिलेल्या गुरुप्रणीत साधना म्हणजे गुरुचं मुख आहे, गुरुचा बोध आहे, आणि त्या गुरुमुखात तो राहायचा प्रयत्न करतो. आता इथं गुरुमुख कशाला म्हटलं आहे? ऋषीमुख पर्वताला गुरुमुख म्हटलेलं आहे. ऋषीमुख पर्वतावर सुग्रीव का राहतो? आपण मागच्याच अध्यायात पाहिलं की वालीला मातंग ऋषीने शाप दिलेला असतो की तू ऋषीमुख पर्वतावर पाय ठेवल्यास मृत्युमुखी होशील. म्हणून वाली ऋषीमुख पर्वतावर येत नाही, म्हणून सुग्रीव ऋषीमुख पर्वतावर होतो. म्हणजे ऋषीमुख पर्वतावर तो सुरक्षित असतो. साधकाच्या दृष्टीने मृत्यूपासून सुरक्षित राहायचं असेल तर गुरुमुखात, गुरुच्या बोधात, गुरूंनी दिलेल्या साधनेमध्ये राहणे म्हणजे तो सुरक्षित राहील. अशा प्रकारे हा साधकाचा प्रवास चालू असतो. आणि साधकाच्या सोबत त्याचे 4 प्रधान, इथे सुग्रीवाचे 4 प्रधान आहे: नळ, नीळ, जांबवंत आणि हनुमंत. साधकाचे 4 महत्त्वाचे घटक कुठले माहिती आहे? मन, चित्त, अहम आणि प्राण. आता इथे मनाला आपण नळ जो आहे त्याला मन हे नाव दिलंय. हे साधं मन आहे. आपण या कथेमध्ये 3 मनांना इथे 3 मन असे नाव दिलेत. एक दिव्य मन म्हणजे लक्ष्मण, दुसरं गर्विष्ठ मन म्हणजे इंद्रजित, आणि तिसरं जे साधं मन त्याला नळ म्हटले. साधं मन म्हणजे कसं पहा, आता मला भूक लागली, मी सहज जेवण जातो. तिथे काय असतं का? नाही, मी चालतो, बोलतो, श्वास घेतो, हे सगळं करतो, सहज होतं, आपल्याला कळतही नाही. परंतु इथे आपलं मन असतं, कारण मन असल्याशिवाय आपण आहार घेऊ शकत नाही. म्हणजे ह्या क्रिया इथे साधं मन असतं, त्याला इथे त्या मनाला इथे नळ असं नाव दिले. चित्त आपल्याला समजतंय चित्त म्हणजे काय. चित्त त्याला नीळ हे नाव दिले. अहम, आता इथे शुद्ध अहंकार हे दशरथाला नाव दिले, अशुद्ध अहंकार हे रावणाला नाव दिले. आणि इथं अहम म्हटले तर अहम शुद्ध किंवा अशुद्ध अहंकार हे जाणीवपूर्वक. आता अशुद्ध अहंकार, मी अमका आहे, मी हे केलं, मी ते केलं, म्हणजे असं जो अहंकाराने बोलतो ना तो अशुद्ध अहंकार. जो नाही, मी देवाचा दास आहे, ईश्वराने सगळं केले, मी काही करत नाही, हा शुद्ध अहंकार. मात्र अहम, आता पहा, आत्ताच आपण म्हटलं की एखादी आपल्याला चालायचंय, इच्छा तर झाली पाहिजे ना, जेवण करायचंय, लिहायचंय, बोलायचंय, ह्या सहज गोष्टी घडतात. इथे अहम लागतोच, त्याशिवाय ह्या क्रियाच होणार नाहीत. आपण प्रेतवत राहू. तो जो साधा सहज अहम आहे तो अहम म्हणजे इथे त्याला जांबवंताला अहम असं म्हटले. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे प्राण, आणि तो प्राण म्हणजे हनुमंत. साधकाच्या दृष्टीने प्राण अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्याशिवाय साधकाचं आध्यात्मिक जीवनाचा प्रवास घडूच शकत नाही. तसंच कथेमध्ये, रामायणामध्ये
हनुमंत नसेल तर रामायणाला काहीही अर्थ राहणार नाही. म्हणजे रामायणाचा प्राण हनुमंत आहे आणि साधकाचा हनुमंत म्हणजे प्राण आहे. म्हणून इथे प्राणाला, हनुमंताला प्राण हे संबोधन दिलेले आहे. आणि आता यानंतर काय की पुढे मग ह्यांची भेट होते, राम लक्ष्मण हनुमंताची. आणि हनुमंताचं ब्रह्मचर्य कासोटी रूप म्हणजे इथे यांनी काय सांगितलं की प्राण हा चैतन्यमय असतो, परंतु इथे देहात आल्यानंतर तो पंचभूताने आणि पंचांच्या तन्मात्राने तो अशुद्ध होतो, शक्तिहीन होतो. मग तो गुरुच्या साधनेने, गुरुकृपेने तो पुन्हा चैतन्यमय होतो. त्याचं आवागमन म्हणजे जाणं येणं, श्वासोश्वास हा थेट ब्रह्मापर्यंत जातो, परब्रह्मापर्यंत जातो. त्याला इथे ब्रह्मचर्य कासोटी असं म्हटलेलं आहे. कासोटी म्हणजे त्याचं स्वयंभूपण, प्राणाचं चैतन्य पण हे स्वयंभू आहे, ते कोणीही प्रदान केलेलं नाही. त्याला इथे ब्रह्मचर्य कासोटी असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि यामधून मग या साधनेतून त्याला कथेमध्ये वायुदेव भेटतात, इथे त्याला वायुसाधना मिळते. साधकाला वायुसाधना मिळते. वायुसाधना म्हणजे सोहम साधना, श्वासावरची साधना. त्यालाच आवागमन, श्वास नाभीपासून भ्रूमध्यापर्यंत किंवा ब्रह्मरंध्रापर्यंत घेणे आणि तिथून पुन्हा खाली सोडणे, याला प्राणाचं आवागमन, आचरण हे सोहम साधनेने आणि प्राणायामाने सिद्ध होतं. आणि याने काय होतं, मग आपण मागच्या भागात पाहिलं की इडा, पिंगला आणि सुषुम्ना यांचा संगम होतो. इडेने घेऊन इडेने घ्यायचं आणि पिंगलेने सोडायचं, चंद्राने घेऊन सूर्याने सोडायचं. आणि याच्या संक्रमणामध्ये जी अवस्था असते तिथे सुषुम्ना असते, ती नंतर साधनेने ओपनिंग होते. त्या ओपनिंग झाली की षटचक्रांचं भेदन होतं, कुंडलिनी जागृत होते आणि ती ऊर्ध्व भ्रूमध्यामध्ये येऊन मग पुढे ब्रह्मरंध्राकडे जाते. पण भ्रूमध्यामध्ये जेव्हा येते तेव्हा तिथे या तिघींचा संगम होतो. साधकाच्या दृष्टीने साधक, सद्गुरू व साधना यांचा संगम येथे होतो. सद्गुरूंची कृपा भ्रूमध्यात आज्ञाचक्र ओपनिंग झाल्याशिवाय सद्गुरूंची कृपा होत नाही. तिथे सद्गुरूंची कृपा होते, तिथे हा संगम होतो. कथेमध्ये राम लक्ष्मण हनुमंत यांचा संगम म्हटले, इडा, पिंगला, सुषुम्ना यांचा संगम म्हटले. तसं साधकाच्या दृष्टीने साधक, सद्गुरू आणि साधना या साधनेने साधक भ्रूमध्यापर्यंत येतो. भ्रूमध्ये हे सद्गुरूंचं स्थान आहे, आज्ञाचक्र हे सद्गुरूंचं स्थान आहे. आणि तिथे या तिघांचा संगम होतो आणि मग आत्म्याकडे झेप घेतली जाते. त्याला हनुमंत उड्डाण म्हटले. ते आपण पुढे पाहणारच आहोत. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.